दरम्यान मोदी सरकार हे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या जीवावर आहे असं सूचक विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले। तसंच लोकसभेच्या आलेल्या निकालामुळे मोदींचं नाक कापलं गेले अशी टीका देखील राऊतांनी केली। यावरून कोकण गेलं, छत्रपती संभाजीनगर गेलं तरी नाक कापण्याची भाषा करतायत असा पलटवार मंत्री उदय सामंत यांनी राऊतांवर केलाय। है कल से मैं देख रहा हूँ एनडीए की सरकार लाने जा रहे थे मोदी की सरकार। ये जो दो चंद्रबाबू जी और नीतीश कुमार जी, ये जो दो बांबू है, दो लकड़ियाँ है, उसका ऊपर अब ये सरकार बनेगी, वो कभी भी हिल सकती है। तो मोदी जी की तो नाक कट गई है। कोकण ज्यांच्या हातातनं गेलं, छत्रपती संभाजीनगर ज्यांच्या हातातनं गेलं, त्यांनी नाक कापाकापीच्या गोष्टी करूच नाही। माझं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये एवढा उत्साह चांगला नाही, एवढा आताताईपणा चांगला नाही। एखादा विजय झाला तर ती पचवण्याची ताकद देखील असली पाहिजे आणि पराभव झाला तरी पचवण्याची ताकद असली पाहिजे।